हॅलो सुवर्णमयी. दिवाळी आली की मनात एकाच वेळी कामांच्या टेन्शनसोबत नवीन खरेदीची एक्साइटमेंट पण असते ना. घरातल्या माणसांसाठी काय काय घ्यायचं, घराच्या सजावटीसाठी काय काय घ्यायचं, ह्या विचारांनी खरंच मनामध्ये उत्साह संचारतो. मग काय, थोडं जास्त खर्च केलं तरी चालेल ना, शेवटी सण आहे, असा विचार करत करत आपल्या नकळत सुद्धा आपली बजेटची लाईन ओलांडली जाते. आणि नंतर सण संपतो, दिवे विझतात आणि आपल्या लक्षात येतं की हातातलं रिकामं पाकिट आणि मनात आहे अपराधीपणाचं ओझं. आपल्याला वाटतं की हे काय झालं. आपण वर्षभर किती जपून पैसे साठवतो, एक एक रुपयाची किंमत आपल्याला माहिती असते. पण जसे सणासुदीचे दिवस जवळ येतात, मग ती दिवाळी असू दे किंवा गणपती किंवा लग्नसराई, एका क्षणात आपलं बजेट कोसळून पडतं. ह्यावेळी तरी मी खर्च कंट्रोलमध्ये ठेवणार असं आपण स्वतःला वचन देतो. पण दुकानातून बाहेर पडताना एकाऐवजी 2 साड्या किंवा घरातली एखादी वस्तू घ्यायला गेलो आणि आवडलेली अजून एखादी वस्तू ती आपल्या हातामध्ये असते. तेवढ्यापुरता आनंद वाटतो, पण तो ओसरला की मग असं वाटतं आपण एक गृहिणी आहोत, घराचं बजेट सांभाळणं हे आपलं काम आहे. मग आपण हे कसं विसरतो. दरवर्षीच का होतं हे आपल्यासोबत. तर आज आपण नेमक्या ह्याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत की दिवाळीत खर्चावर नियंत्रण ठेवून सुद्धा मनातला आनंद कसा टिकवायचा. मी तुम्हाला 10 टिप्स किंवा नियम सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी एक 11वा बोनस पॉईंट पण असेल. कारण दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव खरा, पण तो प्रकाश नियोजनातून यायला पाहिजे आणि सणाचा आनंद नंतर पण टिकला पाहिजे. तर आपली पहिली टिप आहे की आधी ठरवायचं हे माझं एवढं बजेट आहे आणि त्या बजेटला चिकटून राहायचं. दिवाळी सुरू होण्याआधीच एक काम करा, वही पेन घ्या आणि लिहा काय काय खरेदी करायची आहे आणि कपडे, फटाके, गिफ्ट, डेकोरेशन सगळं मिळून ह्यावर्षी मी एकूण किती खर्च करणार आहे. किंवा अगदी स्वतंत्रपणे प्रत्येक वस्तूची मॅक्झिमम लिमिट लिहू शकता. लिहून ठेवलं ना की आपल्या डोक्यात एक विशिष्ट मर्यादा सेट राहते. त्यामुळे इम्पल्स स्पेंडिंग म्हणजे आयत्या वेळची खरेदी टाळता येते. आपण काही घेताना स्वतःला विचारतो, हे माझ्या ठरलेल्या बजेटमध्ये बसतंय का. लहानसा उपाय आहे, पण त्याने मोठा फरक पडतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे स्पर्धेत शिरायचं नाही. कारण ह्या सोशल मीडियाच्या दुनियेत आपण न कळत तुलना करत राहतो. त्या व्हिडिओमध्ये घर इतकं सुंदर सजलेलं होतं, पडदे इम्पोर्टेड होते, तिने लेटेस्ट फॅशनचे कपडे आणि दागिने घातलेले होते. किंवा अगदी आजूबाजूच्यांशी, मैत्रिणींशी, नातेवाईकांशी सुद्धा आपण स्पर्धा करत राहतो. तर थोडं थांबा आणि विचार करा. आपल्याला ती सजावट आणि सगळा शो दिसतो, पण त्या सजावटीमागे कर्ज आहे का. पार्लरमधून मेकअप आणि फेशियल करून आलेल्या चेहऱ्यामागे निराश आणि थकलेली मनस्थिती आहे का, हे आपल्याला दिसत नाही. मग आपण का स्वतःला इतरांच्या फुटपट्टीवर मोजायचं. आनंद हा किती खर्च केला ह्यावर नाही, तर आपण जे केलं त्यातून किती एन्जॉय केलं ह्याच्यावर ठरतो.